पुणे लोकसभेची रणधुमाळी सुरू झालेली आहे। आता महिना झालेला आहे। वसंत मोरे यांनी मनसेला रामराम केलेला आहे, पण अद्यापही कोणत्याही राजकीय पक्षामध्ये त्यांचा प्रवेश झालेला नाहीये। महाविकास आघाडीचे प्रमुख नेते असेल, त्याचबरोबर प्रकाश आंबेडकर आणि कालच त्यांनी मराठा समाजाचे नेते असलेले मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतलेली आहे। तरी सुद्धा त्यांची काही राजकीय गणितं आहेत ती मात्र जुळताना दिसत नाहीये। पण पुणे लोकसभा लढण्यावरती वसंत मोरे हे अजूनही ठाम आहेत। त्याची प्रचिती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते की पुणे लोकसभेचा जो नकाशा आहे तो आता त्यांनी त्यांच्या ऑफिसमध्ये लावलेला आहे आणि 6 विधानसभा मतदारसंघ आहेत। या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचे नियोजन करता येईल यासाठी त्यांनी खरं तर हे पोस्टर आहे ते लावलेलं आहे। आता हे पोस्टर लावले, कशा पद्धतीचं नियोजन सध्या तुमचं सुरू आहे? फक्त पोस्टर आहे। आपण मला वाटतं की येणाऱ्या 4-5 दिवसात जर या ठिकाणी आलात तर एक अतिशय अद्ययावत अशी एक बॅक ऑफिस सुद्धा या ठिकाणी तुम्हाला दिसेल की जिथून सोशल मीडियाच्या माध्यमातून पुणेकरांपर्यंत कसं पोहोचता येईल या सगळ्या माझ्या भूमिका की ज्या काही गेल्या 3-4 वर्षामध्ये कोरोना कालामध्ये विशेषतः मी पुणेकरांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केलाय आणि ते तुम्हाला इथनं होताना दिसेल। आणि शिवाय याच्यामधनं फक्त नुसता नकाशा लावून आम्ही थांबलेलो नाही, तर याच्यामध्ये जे जे पुणेकर मला फोन करतात की आम्हाला काम करायचं आम्हाला काम करायचं, त्यांची सुद्धा एक सेपरेट यादी करण्याचं काम आमच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून चालू आहे। असे ही निवडणूक मला कोणत्याही परिस्थितीमध्ये पुणेकरांच्या हातामध्ये द्यायची, कारण ही पुणेकरांची निवडणूक आहे, ही कुठल्या पक्षाची निवडणूक नाही आहे। मी 12 तारखेला ज्यावेळेस पक्षातून 12 वाजता बाहेर पडलो त्यावेळेसच मी काही गोष्टी ठरवलेल्या आहेत की आपण एकला चळवळीची भूमिका जी मागच्या 3 महानगरपालिका 2 विधानसभा या मी केल्यात, तशीच भूमिका माझी या पुणे लोकसभेच्या माध्यमातून सुद्धा असणार आहे। आणि एक कात्रजचा विकासाचा पॅटर्न मला हा पुणे शहरामध्ये राबवायचा आहे। कारण कात्रज जे काही पुणे शहराच्या बाहेरचं गाव नाहीये, पुणे शहरामधलंच आहे। गेल्या 27 वर्षापासून आम्ही पुणे शहरातल्या समस्या बघतो इथे बसून। तर 27 वर्षातली 17 वर्ष मी माझ्या आयुष्यातली या भागामध्ये विकास कामं करण्यामध्ये घालवलेली आहे। बरं, हे 6 मतदारसंघ आहेत, यामध्ये कोणत्या मतदारसंघामध्ये तुम्हाला जास्त मतं मिळतील असं तुम्हाला आहे? आणखी तुम्ही अभ्यास केला असेल, 2 वर्षांपासून तुम्ही म्हणता की तुमची तयारी सुरू आहे, तर हे 6 मतदारसंघ आहेत, यामध्ये कुठे तुम्हाला जास्त मताधिक्य मिळेल असं वाटतंय? बघा, 6 मतदारसंघामध्ये मी ज्या टायमाला या पुणे महानगरपालिकेची निवडणूक लढवली त्यावेळेस माझा प्रभाग पूर्णपणे तुटला होता। आणि त्यावेळेस मी माझ्या कार्यकर्त्यांना कायम सांगायचो की तुम्ही त्याच वेळेस निवडून येताना ज्यावेळेस तुम्हाला प्रभागाच्या प्रत्येक भागातून तुम्हाला मतदान होईल। आणि आज आपण पाहिलं तर मला सुद्धा माझी जी परिस्थिती, शहराध्यक्ष गटनेता यामध्ये असताना मी सुद्धा ज्या ज्या भागामधून म्हणजे कोथरूड असेल, शिवाजीनगर असेल, कसबा पेठ असेल, पर्वती असेल, पुणे कॅन्टोन्मेंट, वडगाव शहरी, या सगळ्या भागांमधनं वसंत मोरेला मानणारा एक वर्ग आहे। आणि ह्या सगळ्या भागामधून मला चौफेर मतदान या पुणे लोकसभेमध्ये होईल। कारण वसंत मोरे हा फक्त कात्रजपुरता मर्यादित राहिलेला नाही, तो पुणे शहराच्या अगदी मानेरपासून वाघोलीपर्यंत आणि विश्रांतवाडीपासून धनकवडीपर्यंत या सगळ्या भागामध्ये वसंत मोरेला ओळखणारा वर्ग आहे। आणि त्यामुळं मला वाटतं की माझं काम हे मी वसंत मोरे तात्या या माध्यमातून, जनता दरबारच्या माध्यमातून मी पुणे शहराच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचवले। कोथरूडमध्ये पण तुम्हाला मताधिक्य मिळेल, कसबामध्ये पण मिळेल, कारण की तिथं आता हे सगळे महायुतीचे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत। कोथरूड तर भाजपचा बालेकिल्ला आहे असं म्हटलं जाते। मंत्री चंद्रकांत पाटील आहेत, राज्यसभेच्या खासदार आता मेधा कुलकर्णी आहेत, कसब्यामध्ये रवींद्र धंगेकर जे आता आमदार म्हणून आहेत। बालेकिल्ला कुठलाच नसतो, बालेकिल्ला हा जनतेचा बालेकिल्ला असतो। आणि मला वाटतं की पुणे शहर हे जनतेचं आहे। आणि या कोरोना कालावधीनंतरनं किंवा राज्यातल्या फुटाफुटीच्या राजकारणानंतरनं होणारी ही पहिली निवडणूक आहे। आणि या पहिल्या निवडणुकीला सामोरे जात असताना पुणेकरांनी वर्क ॲट होम केलेला आहे, त्यामुळे तो वर्क ॲट होम अतिशय चांगल्या पद्धतीने केलेला आहे त्यांचा। तुम्हाला कुठल्या मतदारसंघात जास्त मतं मिळतील असं तुम्हाला वाटतं? म्हणजे तुम्ही अभ्यास केलेला आहे? मी जो अभ्यास केलाय की माझ्या कामाचं प्रतिबिंब हे जास्त करून पर्वती विधानसभा मतदारसंघामध्ये आहे। माझ्या नाराज आहेत आबा बागुल, त्यांची मदत होईल तुम्हाला? नाही, मी नाराज कोण आहे काय आहे मी हे पाहणार नाही। फक्त ज्याला पुण्यासाठी काम करायचंय, ज्याला वाटतं की पुण्याचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, पुण्यामधले प्रलंबित प्रश्न सुटले पाहिजेत, त्या लोक ही मला जोडली जातील। म्हणजे आबा बागुल पण तुमच्या संपर्कात येतील? मी ज्या टायमाला निवडणूक लढवली पुणे महानगरपालिकेची त्या टायमाला मी पलीकडच्या भागामधला नगरसेवक होतो, त्यामुळे मी जिथं काम करतो त्याच्या शेजारच्या प्रभागात माझं प्रतिबिंब कामाचं उमटलेलं होतं।
त्यामुळे मला सगळ्यात जवळ असणारा जो मतदारसंघ आहे तो पर्वती विधानसभा आहे. त्यामुळे मला वाटतं की पर्वती विधानसभा मतदारसंघामधून जो माझा भाग जो पूर्वी मला जोडलेला होता की मग त्याच्यामध्ये राजीव गांधी नगरचा पलीकडचा परिसर असेल, आपल्या डॉल्फिन चौकाच्या पलीकडचा, त्या भागामध्ये सुद्धा मी काम केलेले पूर्वी. बरं, आता राजकीय भेटींवरती येऊया. तुम्ही सगळ्यांची भेट घेतलेली आहे, म्हणजे आता कोणी उरलेलं नाही असं सध्या तरी दिसतंय. काल तुम्ही मनोज जरांगेंची भेट घेतली, पण त्या भेटीतही काही सकारात्मक झाल्याचं दिसत नाहीये. आणि परवा जी तुम्ही प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतलेली आहे त्या भेटीमध्ये सुद्धा. मग आता यापुढे नेमकं काय करायचं? नाही, भेटीमधनं काय सकारात्मक झालं, काय दाराच्या आड झालं ते तरी मी सांगितलं नाही कुणाला. आणि असं कोण कोणाचं सांगत नाही ना त्याच्या भेटीतनं काय झालं, मला किती मतदान करतो म्हटलं म्हणून. मी फक्त त्या नेत्यांकडे भेटीगाठी करतोय की त्यांच्याकडे मी पुणे शहरामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टी नको ह्या विचाराची जी लोक आहेत त्या लोकांच्या गाठी भेटी घेतोय. मी अगदी भारतीय जनता पार्टीमध्ये राहूनच भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नको म्हणणाऱ्या लोकांची सुद्धा गाठी भेटी घेतल्या तर भविष्यात नवल वाटून घेऊ नका. येणार ना ज्यांना वाटतं की या पुणे शहरामध्ये स्वकेंद्रित राजकारण करणारी लोक नकोत, ज्यांना शहराचा विकास हवाय, त्या लोकांना मी प्रत्येक लोकांना मी भेटणार. अगदी मी RSSच्या लोकांना सुद्धा भेटणार. कारण RSS माझ्या घरात RSS आहे. मी स्वतःचं माझं घर, माझे आजोबा, माझे वडील, माझे चुलते हे या भागामधले RSSचे कार्यकर्ते होते. त्यामुळे मला वाटतं की मी त्यांच्यापर्यंत पण जाणार आहे. तुम्ही महाविकास आघाडीच्या नेत्यांना भेटला, त्या भेटीमध्ये असं त्यांनी सांगितलं होतं की ही जागा काँग्रेसची आहे आणि त्यामुळे तुम्ही काँग्रेस सोबत चर्चा करा. पण प्रकाश आंबेडकर आणि मनोज जरांगे यांच्यासोबत ज्यावेळेस तुम्ही चर्चा केली त्यांनी काय तुम्हाला कमिटमेंट दिली का किंवा पाठिंबा देऊ असं काही म्हटलेलं आहे का? कारण की ही लाईन सरळ आहे की इथं महाविकास आघाडी विरुद्ध महायुती असा सामना आहे आणि अपक्ष म्हणून तुम्ही आहात. मनोज जरांगे पाटील यांनी असं म्हटलंय का की अपक्ष म्हणून आम्ही तुम्हाला पाठिंबा देणार नाही? नाही, मनोज जरांगे पाटलांनी आज माझं नाव स्पेसिफिक घेतलं नसलं तरी सुद्धा त्यांनी ज्या गोष्टींचा उल्लेख केलाय की त्याच्यामध्ये समाजाने ठरवावं अपक्षाला मतदान करायचं की अजून कोणाला मतदान करायचं, पण ज्यांनी सकल मराठा समाजाच्या आरक्षणाला विरोध केलाय त्यांना मतदान करू नका अशा पद्धतीने जी भूमिका मांडलेली आहे, मला वाटतं की त्या भूमिकेमध्ये मी बसतो. अपक्षाला मतदान करा असं पण त्यांनी सांगितलेलं आहे, जे समाजाने ठरवायचं. आणि मला वाटतं की माझी भूमिका आत्ता ही अपक्ष भूमिका आहे. 12 तारखेला पक्ष सोडला तेव्हापासून मी एकला चलोरीच्या भूमिकेत आहे. इथनं मागं माझ्या आयुष्यातल्या ज्या निवडणुका मी लढवल्या 3 यशस्वी केल्या, 2 निवडणुकांमध्ये मी चांगलं मताधिक्य घेतलं विधानसभेच्या. मला वाटतं त्या ठिकाणी सुद्धा जर जो सपोर्ट इतर ठिकाणी पक्षाने घेतला किंवा दिला तो सपोर्ट जर मला 2019ला या हडपसर विधानसभेमध्ये दिला असता तर मी कदाचित तिथलं चित्र वेगळं करू शकलो असतो, परंतु ते झालं नाही. पण तेव्हा सुद्धा माझी भूमिका एकला चलोरीची होती आणि आज सुद्धा मी माझ्या भूमिकेवरती ठाम आहे, एकला चलोरीच्या. मी भूमिकेवर ठाम आहे, पण तुमचा प्रचार वगैरे कुठे दिसत नाहीये. दुसरीकडे महायुती आणि महाविकास आघाडीचे उमेदवार हे प्रचारामध्ये आहेत, तुम्ही फक्त नेत्यांच्या भेटीगाठी घेताय. मी 3-4 वर्ष झाले फिरतोय ना मी पब्लिकमध्ये, आणि ही लोक ज्यांच्याकडे जातात ना ती नेत्यांच्या घरी जातात. माझा डायरेक्ट कनेक्ट पब्लिक बरोबर आहे, त्यामुळं मला वाटते की माझा पब्लिक कनेक्ट असल्यामुळं मला नेत्यांच्या घरी मी पण जाणार आहे. पण अजून खूप वेळ आहे, जरा यांना तापू द्या ना, थोडं जरा उन्हात फिरू द्या, जरा काळे पडू द्या, जरा तोंड काळी होऊ द्यात सगळ्यांची, मग त्याच्यानंतर बघू ना आपण. तुम्ही कधी चालू करणार प्रचार? मी प्रत्यक्षामध्ये 18 एप्रिल ते 25 एप्रिल हा फॉर्म भरण्याचा दिवस आहे. याच्यामध्ये मी जेव्हा फॉर्म भरेल त्याच्यानंतरनं माझ्या प्रचाराला सुरुवात होईल. मी आत्ता मला वाटतं की तुम्हाला येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये पूर्वीच्या खासदारांनी काय कामं केली, कुठं कामं केली, दत्तक गावं दिली तर त्या दत्तक गावांचा काय उज्जड पाडला, या सगळ्या भूमिका, सगळे विषय मी पुणेकरांच्या समोर मांडणार आहे. आणि मग पुणेकरांनी ठरवायचं की नियोजनबद्ध विकास करणाऱ्या माणसाच्या पाठीशी उभं राहायचं का उगाच मागं फोटो लावून निवडून येणाऱ्यांच्या मागं उभं राहायचं. आता तुम्ही आता म्हणताय की अपक्ष म्हणून लढायचं, पण आताचे काही 4-5 दिवस आपण जर पाहिले की जे कोणी बंडखोरीची भूमिका घेत आहेत किंवा अपक्ष लढण्याची भूमिका घेत आहेत ते मात्र आता त्यामध्ये सहभागी होतात. उदाहरणार्थ काल विजय शिवतारे ज्यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध रान उठवलं ते सुद्धा आता त्यांचा प्रचार करण्यात, अशी वेळ तुमच्यावर येणार का? त्यांचे हात दगडाखाली आहेत. माझ्याकडे सुद्धा असा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न केला. कोणी केला ना, बऱ्याच जणांनी, भाजपच्या लोकांनी केला. आता या दिवसात हो केलं ना, योग्य वेळी दाखवून ना बोलून मी काय करायचं काय नाही करायचं. त्यामुळे मला वाटतं की माझा कोण मालक नाहीये. जे माझे मालक होते मी त्यांच्यापासून फारकत घेतलेली आहे. ज्यांच्या पक्षामध्ये मी होतो त्यांच्यापासून, त्या पक्षापासून मी फारकत घेतलेली आहे. त्यामुळं वसंत मोरेचा पक्ष हा पक्ष आहे. त्यामुळं कोणत्या माणसाच्या पाठीशी उभं राहायचं
का उगाच मागं फोटो लावून निवडून येणाऱ्यांच्या मागं उभं राहायचं? आता तुम्ही आता म्हणताय की अपक्ष म्हणून लढायचं, पण आताचे काही 4-5 दिवस आपण जर पाहिले की जे कोणी बंडखोरीची भूमिका घेत आहेत किंवा अपक्ष लढण्याची भूमिका घेत आहेत ते मात्र आता त्यांच्या त्यामध्ये हाताला सहभागी लागली. होतात. त्यांच्या उदाहरणार्थ हाताला काल विजय शिवतारे ज्यांनी अजित पवार यांच्या विरुद्ध रान उठवलं ते सुद्धा आता त्यांचा प्रचार करण्यात, अशी वेळ तुमच्यावर येणार का? त्यांचे हात दगडाखाली आहेत. माझ्याकडून सुद्धा असा प्रेशर टाकण्याचा प्रयत्न कोणी केला केलं ना, बऱ्याच जणांनी, भाजपच्या लोकांनी केला. आता या दिवसात? हो केलं ना. योग्य वेळी दाखवून ना बोलून मी काय करायचं काय नाही करायचं. त्यामुळे मला वाटतं की माझा कोण मालक नाहीये. जे माझे मालक होते मी त्यांच्यापासून फारकत घेतलेली आहे. ज्यांच्या पक्षामध्ये मी होतो त्यांच्यापासून, त्या पक्षापासून मी फारकत घेतलेली आहे. त्यामुळं वसंत मोरेचा पक्ष हा पक्ष आहे. त्यामुळं कोणत्याही परिस्थितीमध्ये मी माझी भूमिकेतनं मी मागं हटणार नाही. कदाचित त्यांचे हात पाय मुंडकं दगडाखाली अडकलेलं असेल, माझं काहीच नाही अडकलेलं. मी एका सर्वसामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. त्यामुळं माझं जे काय आहे ना ते सगळं स्वकष्टाची, ते स्वतःची हिमतीवरती स्वतःच्या ताकदीवरती तयार केलेलं आहे. त्यामुळं माझी कुठली पार्श्वभूमी राजकारणी नाही आहे. माझ्या घरामध्ये कुणी राजकारणी नाही आहे. मी एक सामान्य कुटुंबातला कार्यकर्ता आहे. त्यामुळं मला वाटत नाही की कोण येईल माझ्या गळ्यात हात घालेल आणि माझा गळा दाबल. जे माझ्या गळ्यापर्यंत येण्याची कामं करतील मग त्यांच्या कुठं घुसायचं आणि कुठे निघायचं ती वसंत मोरे ठरवल. शेवटचा प्रश्न, चिन्ह कोणतं मागणार आहे तुम्ही? हातोडावरतीच ठाम आहे? मी नॉर्मली हातोडा मागण्याचा प्रयत्न करतोय, परंतु ते सध्या मला वाटतं की सोमवारी मला कळेल त्या संदर्भामध्ये. दुसरा पर्याय कुठला ठेवलाय? पर्याय आहेत ना, बरेच पर्याय. मी आत्ताच सांगितले तर मला वाटतं माझ्या अगोदर मागण्याची सुरुवात करतील लोक. त्यामुळे मी आता कोणत्याही परिस्थितीमध्ये इथं मी आता माझं बऱ्याचदा मी काही गोष्टी ह्या ओपन स्टेजवरती बोलणार आहे की माझं आता इथं ताकानेच काय दुधाने तोंड भाजलंय. त्यामुळे मी आता सध्या ताक पण फुकून पितोय. त्यामुळं मला वाटतं की ज्या काय माझ्या पुढच्या रणनीती पुढच्या चालली आहेत त्या मी आता ह्या डायरेक्टली पुण्याच्या रणांगणात तुम्हाला दिसते. खूप खूप धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरामन सचिन चंदन शिवेसह अमोल धर्माधिकारी, लोकशाही मराठी, पुणे. लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा.